दिल धक धक करता धक 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 ते सांगा करता जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एकदम खतरनाक कन्सेप्ट मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो कॅपकट ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला जे येते ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला असं प्रकारे सिम्पली ते ॲड करून घ्यायचं आहे। ॲड झाल्यानंतर तिथून जे येतं आपल्याला असं प्रकारे क्लिक करून पुन्हा जे येतं आपल्याला व्हिडिओवरती सिलेक्ट करून आपल्याला जे उजवीकडे स्क्रोल करायचं आहे, स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जे येते सॉन्ग जे येते इथून असं प्रकारे एक्स्ट्रावरती क्लिक करून तिथून जे येते सॉन्ग एक्स्ट्रा करून बॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे येते आपल्याला असं प्रकारे पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर पुन्हा त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं, बिट आल्यानंतर म्हणजे स्प्लॅट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला जे येते इथून बिट 3 आल्यावर पुन्हा स्प्लॅट करायचे, पुन्हा अशाच प्रकारे पुढे जाऊन आपल्याला जे येते अशा प्रकारे स्प्लॅट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे स्प्लॅट केल्यानंतर आता अशा प्रकारे सुद्धा स्प्लॅट करून घ्यायचं। मित्रांनो अशाच प्रकारे जे आहे ते सर्व बीटनुसार आपल्याला जे येते ते स्प्लॅट मारून पण घ्यायचं आहे। त्यानंतर स्प्लॅट मारल्यानंतर आपल्याला जे येते त्या फर्स्ट लेअरला क्लिक करून आपल्याला जे येते उजवीकडे स्क्रोल करायचं। स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसवरती टॅप करायचं आहे। जो काही तुमचा फोटो असेल तो इथं जे येते अशा प्रकारे सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड झाल्यानंतर ह्याला जे येते अशा प्रकारे 2 बटन झूम करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे सर्व जे इमेज असतील ते बीटनुसार ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ॲड झाल्यानंतर आता जे आहे ते आपल्याला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला जे येते कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे येते ते डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट ॲड करून तुम्ही जे येते इथून डन करून घ्यायचं आणि ह्याची जी ड्युरेशन असेल ते 1.4 सेकंड तुम्ही इथून डन करायचं आहे। तर अशाच प्रकारे पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे येते इथे 2 बटन अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर जे येते नंतर सेकंड फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर पुन्हा कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर इथून जे येते आपल्याला पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 0.4 सेकंड ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर असं पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर पेंडुलम 2 आणि त्यानंतर जे येते पुढच्या फोटोला आपल्याला पेंडुलम 1 आणि त्या पुढच्या फोटोला जे येते आपल्याला अशा प्रकारे इथून डिस्टॉर्ट राईट हा इफेक्ट देऊन इथून डन करून घ्यायचं आहे। डन झाल्यानंतर असं प्रकारे पुढे जाऊन आपल्याला जे येते पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इथून जे येते ॲनिमेशनवरती गेल्यानंतर रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 0.8 सेकंड ठेवून घ्यायचं आहे। तसंच प्रकारे पुढे जायचं आहे मित्रांनो। आपल्याला पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे येते तर रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 0.8 सेकंड ठेवायचे आहे। अशा प्रकारे पुढे जायचं आहे मित्रांनो। पुढे गेल्यानंतर आपल्याला जे येते पुन्हा कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर इथून जे येते आपल्याला वाव अँड स्लाईड हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 1.9 सेकंड ठेवून घ्यायचे आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला जे येते इथून स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 1.4 सेकंड ठेवायचे आहे। अशाच प्रकारे पुढच्या फोटोवरती जायचं। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे येते ते डिस्टॉर्ट राईट हा इफेक्ट पुन्हा ॲड करायचा आहे। त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आता इथे जे येतं आपल्याला डिस्टॉर्ट अँड स्ट्राइच हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे। त्यानंतर जे येतं आपल्याला इथून डन करून घ्यायचं आहे। डन झाल्यानंतर आता आपल्याला स्टार्टिंगला यायचं। स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं। त्यानंतर जे आहे ते आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला जे ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत आपल्याला खाली हॅलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला खाली हॅलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची इंटेन्सिटी पूर्ण हाय करून इथून डन करायचं आहे। ह्याची ड्युरेशन जे असेल ते मित्रांनो आपल्याला जे येते अशा प्रकारे 2 सेकंदपर्यंत ह्याची ड्युरेशन ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे। तर तसं प्रकारे पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला जे येते व्हिडिओ इफेक्टवरती जायचं। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला जे येते आता ट्रेंडिंगच्या कॅटेगरी स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचं आहे। डन झाल्यानंतर ह्याची ड्युरेशन मित्रांनो त्या फोटो एवढी ठेवून घ्यायचे। त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। इथून जे येते ह्याचा ग्लो असेल तर मित्रांनो आपल्याला 35 ठेवून घ्यायचे असं आणि स्पीडसुद्धा आपल्याला जे येते मित्रांनो 35 ठेवून इथून डन करायचं। डन झाल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं। बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन इथून जे येते आपल्याला फ्लेमिंग्स हा इफेक्ट ॲड करून तो डन करायचा। डन झाल्यानंतर ह्याची ड्युरेशन मित्रांनो जे येते अशा प्रकारे आपल्याला त्या फोटो एवढी ठेवून इथून जे येते डन करायचं आहे। त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून त्यातून जे येते तुम्हाला त्याचा जर कलर चेंज करायचा असेल तिथून जे येते तुम्ही असं प्रकारे कलर चेंज करू शकता। तर मित्रांनो डन करायचं। डन झाल्यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला जे येते पुन्हा बॉडी इफेक्टवरती जायचं आहे। बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला जे येते पुन्हा ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरी जाऊन
हेल्प फायर हाय पुट ॲड करून इथून जे डन करायचं. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती जायचं आहे. वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचं आहे आणि स्पीड जे असेल ते मित्रांनो आपल्याला 35 ठेवून इथून डन करायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी पिटवरती जायचं आहे. क्लोनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते डोपलिंगर हाय पिट ॲड करून इथून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जी असेल ते मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे 50 ठेवायचे. 50 ठेवल्यानंतर ट्विस्ट असेल ते मित्रांनो आपल्याला 20 ठेवून इथून जे आहे ते डन आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते जी इन्स्टन्स पूर्ण हाय करून इथून डन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला असं प्रकारे बॉडी पिटवरती जायचं. बॉडी पिटवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत थोडी क्लेन हाय ॲड करून इथून जे आहे ते इथून त्याची ड्युरेशन अशा प्रकारे फोटो एवढी ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याचा कलर जो असेल ते मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचं आहे आणि स्पीड जे असेल ते हायेस्ट ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे पूर्ण बॉडी पिटवरती जायचं. बॉडी पिटवरती गेल्यानंतर क्लोनच्या कॅटेगरीत जे आहे ते आपल्याला हा स्टार्टिंगला जे भेटून जाईल लुमिनस डोपलिंगर हा. त्यानंतर डन करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करून आता ह्याचा कलर जो असेल तुम्ही असं इथून अशा प्रकारे इथून चेंज करू शकता. त्यानंतर इन्स्टन्स ते मित्रांनो आपल्याला 90 ठेवायचे आणि साईज जे असेल ते मित्रांनो आपल्याला 20 ठेवायचे आणि ट्विस्ट असेल तर आपल्याला अशा प्रकारे 20 ठेवायचे आणि साईज असेल ते मित्रांनो 10 ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला पुन्हा व्हिडिओ पिटवरती क्लिक करून जे आहे ते आपल्याला ट्रेंडिंगचे कॅटेगरी प्लेट फ्लिकर हाय पिट ॲड करून इथून डन करायचं. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन आपल्याला जे आहे त्याचे ग्लो आणि स्पीड हे 35 ठेवून इथून डन करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो अशा प्रकारे ह्याची ड्युरेशन जे असेल ते मित्रांनो आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला 13 सेकंद आणि 12 सेकंदच्या जो मध्ये डॉट आहे 2 डॉट असले तर अशा प्रकारे इतके ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला असं थोडंसं पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बॉडी पिटवरती जायचं. बॉडी पिटवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते क्लोनच्या कॅटेगरीतून जे आहे ते आपल्याला खाली फ्रॅगमेंट क्लोन हा पिट ॲड करून डन करून घ्यायचं. डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ॲडजस्टवरती क्लिक करायचं. इन्सेन्सिटी पूर्ण हाय करून ह्याची रेंज जी असेल ते मित्रांनो आपल्याला असं प्रकारे 30 ठेवून डन करून घ्यायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला क्रिएट झालेला. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे शेअरवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू